आणि नितीन आता पहिला चेंडू चांगला चेंडू ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू होता पण काहीसा फलंदाजाला समजू शकला नाही. चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करतात ते नितीन. पहिला चेंडू ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू टाकतोय बोनकोडे संघाकडून. नाणेफेकीचा कोल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ते बोनकोडे संघाने. आणि आता मात्र ऑप्शन दिशेने तटवलंय. बघूया काय होते तिथं. आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. प्रल्हाद आणि प्रकाश. पहिले षटक प्रगतीपथावर घेऊन आलाय तो नितीन. आणि आता मात्र ऑफच्या दिशेने स्क्वेअर कट पद्धतीचा चेंडू मारलाय आणि एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता प्रल्हाद यांचा परंतु प्रकाश यांनी रोखलं. आणि चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतोय तिथे. पुन्हा एकदा नितीन त्याला सामोरं जाईल तो प्रकाश. पहिलं षटक घेऊन आलाय तो नितीन म्हात्रे. आणि आता मात्र उंचावून मारला फटका. क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण करतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल प्रल्हाद आणि प्रकाश यांच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते बिनबाद 5. पहिलं षटक घेऊन आले तो नितीन. आणि आता पुन्हा एकदा सामोर जाईल तो प्रल्हाद. हो स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता. उंची दिलेला चेंडू होता परंतु त्याच पद्धतीने खेळून काढला. एक धाव काय रोखू शकले नाही. चांगले क्षेत्ररक्षण सोमनाथ यांच्या माध्यमातून. धावसंख्या बिनबाद 6. नितीन याचा पुढचा चेंडू. आणि आता मात्र प्रल्हाद याने खेळून काढलाय. उंचावून मारला फटका. क्षेत्ररक्षण होते तिथे. एकच धाव मिळेल तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसते. आणि पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते बिनबाद 7. हलवार पद्धतीने खेळी करताना दिसतात गोटोली संघाचे. काही उंचावून मारण्याचा काही प्रयत्न नाही कारण पहिला जो षटक असतो त्या षटकामध्ये चेंडूची लोकर उडलेली नसते आणि त्यामुळे चेंडू हातामध्ये जातात आणि फलंदाज बाद होण्याची शक्यता असते. बघूया आता दुसरं षटक घेऊन आलंय तो मला वाटतं रोहिदास मेर. प्रल्हाद आणि प्रकाश एक अनुभवी असे फलंदाज आहेत गोटोली संघाचे. कारण बरेच वर्षापासून बघतोय मी प्रल्हाद सलामीला येताना दिसतात. चांगली अजूनपर्यंत देखील चांगली खेळी करताना दिसत ते प्रल्हाद. बघूया आता बोनकोडे संघाचा अनुभवी असा गोलंदाज रोहिदास दुसरं षटक घेऊन आलाय. कृपया घाई करा कारण आयोजकांकडून आम्हाला सांगण्यात येते की तुम्ही अनाउन्स करा की घाई करा कारण अगोदरच जास्त सामने आज खेळवायचे आहेत. त्यामुळे आज सर्वांना विनंती असेल की आपण वेळेवर उपस्थित राहायचं आहे. आणि आता मात्र चांगला फटका मारलाय त्याने प्रल्हाद यांनी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते बिनबाद 8. दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन आले तो रोहिदास. आणि आता मात्र धडाकेबाज असा फलंदाज प्रकाश. हो चांगला चेंडू परंतु त्याच पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि चांगली फेक देखील होते परंतु 2 धावा काही रोखू शकले नाहीत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 10 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन आले तो रोहिदास. पुन्हा एकदा प्रकाश करता. हो आणि आता मात्र असफल असा प्रयत्न. फ्लायटेड चेंडू होता परंतु
चेंडू काही समजू शकले नाही प्रकाश आणि निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. रोदास याचा पुढचा चेंडू प्रकाशसाठी आणि आता मात्र चांगलाच फटका मारला. बघूया तिथे क्षेत्ररक्षण चांगले क्षेत्ररक्षणाचे होते सोमनाथ त्याच्या माध्यमातून, परंतु 2 धाव काही रोखू शकले नाहीत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 12 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर. चांगले क्षेत्ररक्षण होते इथे सोमनाथ यांच्या माध्यमातून. दुसरे षटक घेऊन आले तो रोहिदास. पुन्हा एकदा प्रकाश आणि आता मात्र उंचावून मारला फटका. बघूया नो मॅच लँडमध्ये चेंडू जातोय. सोमनाथचा प्रयत्न होता झेल घेण्याचा, परंतु चांगलं बॅकअप म्हणावं लागेल नितीन यांचं. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा काय रोखू शकले नाहीत. पुन्हा एकदा धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 14 वर. बिनबाद 14. दुसरे षटक प्रगतीपथावर घेऊन आले तो रोहिदास मेहर. रोहिदास याचा पुढचा चेंडू प्रकाशसाठी आणि आता मात्र ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू होता, परंतु प्रकाश याने चांगल्या पद्धतीने खेळून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण होते. चांगली फेक म्हणावी लागेल. पटकन फेकला चेंडू. 1 धाव काही रोखू शकले नाहीत. दुसरं षटक संपतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते गोटोळी संघाची बिनबाद 17. माफ करा 15. धावसंख्या बिनबाद 15. दुसरं षटक संपतोय. बिनबाद 15. तिसरं षटक घेऊन आले तो सोमनाथ पाटील. तर त्याला सामोरं जाईल तो प्रकाश. हो चांगलाच फटका म्हणावा लागेल. प्रकाश याचा चेंडू फळीमधून दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे. संदीप चांगलं क्षेत्ररक्षण होते संदीप यांच्या माध्यमातून. पटकन चेंडू फेकतोय तो संदीप. कृपया गाडी बाहेर घ्यायची आहे. आणि आता मात्र चांगला चेंडू सोमनाथ यांचा थोडासा प्रल्हाद यांनी खेळून काढले आणि आता मात्र बाद होतोय तो. प्रकाश बाद होतोय. प्रकाशाची खेळी संपुष्टात येते. चांगले फटके मारत होता प्रकाश, परंतु रनआउट बाद होते. मागचा गेट बंद करायचा आहे. कृपया पाठीमागचा जो गेट आहे तो बंद करा. प्रकाशाची खेळी संपुष्टात येते. प्रकाश बाद होते. धावसंख्या 17. तिसरं षटक घेऊन आले तो सोमनाथ याचा पुढचा चेंडू प्रल्हाद. आणि आता मात्र प्रल्हाद याने चांगला चेंडू मारलाय. चांगला चेंडू होता आणि त्याच पद्धतीने खेळून काढला. 1 धाव काही रोखू शकले नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 1 बाद 18 गोठवली संघाची. तर आता मात्र सामोरं जाईल तो देवा. सोमनाथ याला सामोरं जाईल तो देवा. हो चांगला फटका मारला तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाहीत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 20 वर.
एक बाद 20. तिसरं षटक प्रगतीपथावर घेऊन आले तो सोमनाथ. आता सामोरं जाईल तो पुन्हा एकदा देवा. हो चांगला चेंडू परंतु त्याच पद्धतीने खेळून काढलाय आणि सीमारेषेबाहेर चौकार मारतोय देवा. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 24 वर. तिसरं षटक घेऊन आले तो सोमनाथ. या षटकातील शेवटचा चेंडू असेल त्याला सामोरं जाईल तो देवा. सोमनाथ या षटकातील शेवटचा चेंडू. आणि आता मात्र उंची दिलेला चेंडू आहे. बघूया काय होती तिथे. नाही सीमारेषेबाहेर चौकार मारतोय तो शेवटच्या चेंडूवर. कारण तिथे क्षेत्ररक्षक नसल्यामुळे चौकार जातोय. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 28 घोटोली संघाची. बघूया आता चौथं आणि शेवटचं षटक कोण घेऊन येते ते. चौथा आणि शेवटचं षटक घेऊन आलाय तो संदीप. संदीप म्हात्रे बोनकोडे 11 संघाकडून चौथा आणि शेवटचं षटक घेऊन आले तो संदीप म्हात्रे. त्याला सामोरं जाईल तो सलामीला आलेला फलंदाज प्रल्हाद. चौथा आणि शेवटचं षटक घेऊन आले तो संदीप. त्याला सामोरं जाईल तो प्रल्हाद. सलामीला आलेला फलंदाज घोटोली संघाचा. आणि आता मात्र लेगच्या इशाऱ्याने तटवलंय. 1 धाव पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण होते मात्र 2 धावा काही आडू शकले नाहीत. ते धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 30 वर. धावसंख्या 1 बाद 30 घोटोली संघाची. चौथा आणि शेवटचं षटक घेऊन आले तो संदीप. आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवतोय संदीप. एकच धाव मिळेल तिथे. नीलकंठ मेहर इथं आलेले आहेत. त्यांचं स्वागत करतो आम्ही. त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. सारसोले 40+ तर्फे नीलकंठ मेहर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री भोईर सर यांचं आगमन झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर संदीप याचा पुढचा चेंडू सामोर जाईल तो देवा. आणि रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न होता परंतु असफल असा प्रयत्न. तरी देखील 2 धावा देखील काही गचाल असं क्षेत्ररक्षण होते. 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 33. सलामीला आलेला फलंदाज प्रल्हाद नॉन स्ट्राईकला आहे. आणि आता मात्र देवा. चांगला चेंडू संदीप याचा ब्लॉकॉल मध्ये चेंडू होता परंतु त्याच पद्धतीने खेळून काढला. आणि थोडंसं गचाला क्षेत्र चांगली फेक बनवलं. थोडीशी हातामध्ये चेंडू पोचत नाही. पण हातामध्ये चेंडू जर पोचला असता तर प्रल्हाद मात्र बाद झाला असता. सलामीला आलेला फलंदाज प्रल्हाद. बघा काय खेळतोय प्रल्हाद. या वयात देखील तो 2-2 धावा काढून सलामीला आलाय. आणि शेवटपर्यंत तो शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि चांगला चेंडू संदीप यांचा. निर्धाव पद्धतीने चेंडू टाकतोय. आणि शेवटचा चेंडू असेल संदीप याचा. सामोर जाईल तो देवा. आणि आता मात्र लेगच्या तटवलंय. थोडंसं गचाल असं क्षेत्ररक्षण होते. बॅकअप आहे मला वाटते.
आणि 2 धावा काय रोखू शकले नाहीत. धावसंख्या किती 38 धावा झालेले आणि 38 धावांचं आव्हान ठेवले. 38 धावांचं आव्हान ठेवले ते बोनकोडे संघासमोर. 4 षटकामध्ये 38 धावा करायच्या त्या बोनकोडे संघाला. प्रल्हाद यांना खरोखर मानावं लागेल, कारण बघा सलामीला आलेले फलंदाज प्रल्हाद शेवटपर्यंत नाबाद राहिले. हेच तर आहे स्वास्थ्य शरीर आणि आयुष्य महान. 40+ ब्रीद वाक्य आहे. बघा या वयात देखील 2-2 धावा काढून 4 षटकं तो खेळला आणि नाबाद राहिला प्रल्हाद. चला मिथुन वैती पंचगिरी करायचे आहे. या मिथुन वैती पंचगिरी करा. आम्हाला आमचे पंच चाललेत. बोनखेडे संघाने बॉल निवडायचा आहे. लवकर या लवकर. हॅलो गोटोली संघ चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. आजच्या दिवसात 11 सामने खेळवायचे आहेत. अमोल पालेकर व्हॉइस ऑफ मुंबई या पुढील समालोचन करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण या पुढचं समालोचन करायचं आहे. अमोल व्हॉइस ऑफ मुंबई. हॅलो 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 माइक चेक. हॅलो 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 माइक चेक. हॅलो 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 पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला. तिसरा नमस्कार गुरुवर्यांना ज्यांनी ही विद्या दिली. चौथा नमस्कार आपणा सर्वांना ज्यांच्यामुळे या जीवनाला खरा अर्थ मिळाला. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. येथे आलेल्या सर्व क्रीडारसिकजनांचे मान्यवरांचे कॉमेंटेटर अमोल पालेकर यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत.
एक काल असा होता, बोलणारा माणूस बोलायला लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा. आता काल इतका बदललाय, खुद्द बोलणारा पेटला तर ऐकणारा मात्र थंडच असतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुम्मत, चक्री, चकमत, जुगलबंदी, आतषबाजी, हमरी तुमरी, रसिकेच, कलगीतुरा, यादवी, रणधुंदी, रणधुमारी, याची देही याची डोला, रंगलेला तो महासोहला. पहिला चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा, पहिला रती. ओहो, फुल डेंचा चेंडू टाकलाय, चांगला कटवलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, दणदण खनखन करत, हवा के संग संग, घटा के संग संग, गुदगुद्या खाते हुए, गुद्दू गुद्दू गुद्दू, गेंद कह रहे मैं जा रही हूं, जा रही हूं, जा रही हूं. आलेल्यास मात्र आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. म्हणजे झाडाच्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असलेला किशोर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहतोय. चांगली सुरुवात केलेली आहे. आता मात्र आखू टप्प्याचा बॉल, डॉट, बिंदी गेंद. चेंडू माझा आयसी कॉर्नर मध्ये, चेंडू मात्र LIC कॉर्नर मध्ये गेलाय. पुन्हा एकदा पांडुरंग, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. हो, काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये जातोय. धावसंघ झाले 6. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहिली. अडतीस धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. सकाळचं सत्र, आजचा फायनल डेचा दिवस, नक्कीच ग्रँड फिनाले तुम्हाला पाहायला भेटेल. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय. पंच लेग बाय चा इशारा द्यायचा आहे असेल तर. आणि पंचगिरी करतात मिथुन वैती, आकाश तारेकर. चॉकलेट बॉय, मॅन फॉर आणि लेग पंच आहेत गणेश मडवी. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 7 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. ओहो, लेफ्ट हँड बॅटर, चेंडू जातोय. 2 धाव कंप्लीट, 2 धावेवर मात्र समाधान. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय. पंचायत निर्णय सांगायचा आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावसंख्या झाली 9. दादा कोंडकेची मला आठवण झाली. त्यांचं ओरिजिनल नाव कृष्णा कोंडके होतं. लागपट 9 चित्रपट, सिल्वर जुबली देणं फक्त एका मराठी माणसाला जमलं. वयाच्या 9व्या वर्षी जसप्रीत बुमराह बुम बुम विकेट क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. हा सुद्धा एक आकडा आहे. धावसंख्या आपण नक्कीच पाहतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 9. +40 सारसोलेगाव 11 आयोजित मास्टर क्लब क्रिकेट स्पर्धा 2025. एक मानाची स्पर्धा, एक स्वाभिमानाची स्पर्धा, भव्य दिव्य असं आयोजन. नक्कीच काल बर्थडे बॉय उदय तांडेल सर स्क्रीनवर दिसतात आपल्याला. आणि नक्कीच चर्चा झाली काल किती केक फोडले गेले. धावसंख्या होताना पाहतोय 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा. मित्रांनो, टेस्ट क्रिकेटमध्ये 400 धावा ज्याच्या नावावरती, त्या अगोदर 375 धावा. मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये 9 वेळा ज्यांनी द्विशतक साजरं केलंय असा आपला सर्वांचा आवडता खेळाडू ब्रायन लारा, याची मला आठवण झाली. आणि भिवंडीचा जयेश पाटील, टेनिस विश्वामध्ये 9 चेंडूमध्ये 50 धावा त्याने काढल्या होत्या. आणि वेस्ट इंडिजचा लुईस T10 अबुधाबीमध्ये 9 चेंडूमध्ये 50 धावा करून आपलं नाव त्याने काही वेगळ्या स्थानावर नेलं होतं. नक्कीच खेळाडूंची चर्चा होईल कारण क्रिकेटचं मैदान आहे. ओहो,
पुन्हा एकदा बिंदी गेन. आता मात्र कमबॅक म्हणावं लागेल. प्रल्हाद काय कमबॅक करतोय. छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा यांच्यामध्ये तह झाला. 23 किल्ले महाराजांना बहाल करावे लागले. नंतर मात्र 9 वर्षानंतर 361 किल्ले स्वराज्यामध्ये आले. तसं कमबॅक आता मात्र वाईट. पंचांनी दोन्ही आज समांतर केले. धावा मात्र मिळाले अवांतर. धावसंख्या होता नक्की आपण पाहतोय 10 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 10 एप्रिल 1912 इंग्लंडच्या बंदरातून टायटॅनिक बोटला सुरुवात झाली होती. मित्रांनो, महेंद्रसिंग धोनीच्या नावावरती वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 10 शतकं आहेत. 10 वर्ष लागली ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवायला. सुरेख मारलेला चेंडू. नक्कीच धावसंख्या आपण नक्कीच पाहतोय 12 धावा. 1.3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. आणि मुख्य व्यासपीठावर मान्यवरांना पाहतोय उदय तांडेल सर, पद्माकर सर, ब्रह्मा आणि विष्णू. सारसोली गावचे 2 समाजसेवक. हो, बॅक वाला चेंडू टाकला. यॉर्कर आपल्या भात्यातला ब्रह्मास्त्र. स्ट्राइक मध्ये रोटेशन करायचे आज स्पर्धे नियम आहे. जिथपर्यंत आपण स्ट्राइक रोटेशन करणार नाही तिथपर्यंत ती धाव दिली जाणार नाही. हा मात्र स्पर्धेचा नियम आहे. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. कोण विसरेल पृथ्वी शॉ. मुंबई संघातून खेळताना डेब्यू मध्ये मात्र 13वा खेळाडू भारतीय ठरला ज्याने शतक साजरं केलेलं आहे. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 13 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 1.4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. आम्हाला गुंडेकाय लाभलेले आहेत जय. मॉनिटर ऑफ व्यंकटेश आणि कॅमेरामॅन गणेश ही पूर्ण टीम या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. 192 देशामध्ये टेलिकास्ट होता. हवेमध्ये चेंडू आहे. फुल टॉस चेंडू आहे. बघा चेंडू किती वेळ हवेमध्ये राहिला. कॅच छुटा, सपना तुटा, दिल टूटा, मुकद्दर लुटा. और बल्लेबाज ने 3 रन को लुटा. कॅच सोडलेली आहे. कॅचेचं महत्व नक्कीच तुम्हाला सांगतो. ANPच्या माध्यमातून टेलिकास्ट होत आहे. कॅचेचं महत्व आहे. नाना फडणवीसला विचारा. नाना फडणवीसचा पदार्पणाचा सामना होता आणि नाना फडणवीसने कॅच सोडली. भारताला तो सामना गमवावा लागला. नंतर मात्र नाना फडणवीसला मात्र क्रिकेटमध्ये पुन्हा परत एकदाही संधी भेटली नाही. आणि नंतर मग ग्रॅम ग्रुची मला आठवण झाली. 33 धावावर ग्रॅम ग्रुची कॅच सोडली गेली. ग्रॅम ग्रुचने 333 धावा बनवल्या. हे सुद्धा कॅचचे सुद्धा रेकॉर्ड आहेत. पाकिस्तानला विचारा कॅचचं महत्व. वेडची कॅच सोडली. वर्ल्ड कपचा जो सामना होता वेडनी वेड लावलं. आणि या स्पर्धेत सुद्धा वेड लागलेला आहे. कारण आज खऱ्या अर्थाने तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस आपण ज्या स्पर्धेची वाट पाहिली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18. आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावा. 12 चेंडूमध्ये 20 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतो 18. जगातील एक असं मंदिर आहे मित्रांनो, इतिहास ऐकल्यावर पायाखालची जमीन निघून जाईल. या 18 आकड्यावर एक असं मंदिर आहे केरळ. कुशल संघाचे स्टार गोलंदाज जगू मेहर यांचं इथे आगमन झालेलं आहे. खरोखर प्रत्येकाचा काल असतो. कोणी गाजवलेला असतो, कोणी गाजवत असतात. परंतु जगातील एक असं मंदिर आहे मित्रांनो केरळ. या ज्या मंदिराचं 18 पायऱ्या सोन्याच्या आहेत. मात्र त्या चढण्यासाठी 48 दिवस उपवास पकडावा लागतो. तेव्हाच तुम्हाला त्या 18 पायऱ्या सोन्याच्या चढायला मिळतील. आणि ते मंदिर केरळ अय्यप्पा म्हणून प्रसिद्ध आहे. केरळमध्ये तुम्ही जर कधी गेलात तर ते मंदिर पाहू शकाल मित्रांनो. केरळ अय्यप्पा म्हणून ते मंदिर प्रसिद्ध आहे. परंतु तुम्हाला चढण्यासाठी तुम्हाला 48 दिवस मात्र उपवास पकडावा लागेल. हा सुद्धा एक इतिहास आहे. कारण धावसंख्या आपण नक्कीच पाहतो 18. 12 चेंडू आणि 20 धावा. आमचे गुंडलेकर आम्हाला सांगताना की 12 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण आता आहे. म्हणजे रन कर रे भावा, मग तुझीच हवा. कोण आहे भावा, कोण करतो धावा आणि कोणाचे हवा.
नक्कीच धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा झालेल्या आहेत. टाकला चेंडू शफल झालाय. डान्स द ग्राउंड. दांडी 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 गोल. पुढचा दरवाजा उघडा ठेवून पाठीमागून मात्र चोरी झाली. फलंदाज बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आपण तिथेच पाहतो. ओयूटी काय चेंडू टाकला आणि धावसंख्या तिथेच स्थिरावली. धावसंख्या झालेले 18 जून 1983. मॅच होती इंडिया वर्सेस झिम्बाब्वे. 17 वर 5 विकेट आणि त्यावेळेला 175 रनाची खेळी केली होती कपिल देव निकस सरांनी. ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे मित्रांनो भारतासाठी. तो आपण सामना गमावला असता. 5 बाद 17 अशी धावसंख्या होती. नंतर कपिल देव निकस आले. गेट बंद करायचंय. गेटच्या आतमध्ये कोणी गाड्या आणायचे नाही. स्वयंसेवक यांना विनंती करतो की गेट बंद करायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहतोय. नितीन. नारी नारी मत करना, नारी रत्न की खान है, इसी नारी से पैदा हुए रामकृष्ण जैसे भगवान है. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 18 धावा. 2.1 चेंडू झालेला आहे. 11 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण आहे. माता पिता भले अनपढ़ क्यों ना हो, लेकिन शिक्षा देने की क्षमता जो उनमें है वो दुनिया के किसी स्कूल में नहीं. आणि आई नावाचं अख्खं विद्यापीठ प्रत्येकाच्या घरामध्ये असते मित्रांनो. आई नावाचं अख्खं विद्यापीठ आपल्या घरामध्ये असते. म्हणून बापाचा हात पकडून चाला, कोणाचे पाय पकडायची वेळ येणार नाही. हो आता मात्र डॉट. बिंदी गेंद. दुसरा डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे. धावसंख्या तिथे मंदावलेली आहे. धावसंख्या तिथेच थंडावलेली आहे. वयाच्या 18व्या वर्षी वसीम अक्रम पाकिस्तान टीम मध्ये डेब्यू केलं. त्यांचं वय होतं 18. विनोद कांबळे सरांनी आम्हाला आठवण झाली मित्रांनो. 18 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. ओहो हवेमध्ये चेंडू आहे. हवेमध्ये चेंडू आहे. काय कॅच पकडली आहे. संपलाय. पकडलाय झेल. संपलाय खेळ. बॅटर झाला फेल आणि गोल्डन डकचा शिकार झाला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. नक्कीच आपण पाहतोय भरपूर उंची. उंच सचिन. नितीन मात्र बाद झालेला आहे आणि नितीन माटुंगे हे सुद्धा एक मोठं नाव आहे. किती वेळ चेंडू हवेमध्ये सर राहिला. चेंडूने सकाळचा चहा घेतला, नाश्ता केलं, वर्तमानपत्र वाचलं, वर्तमानपत्र शेवटचं पान वाचलं. आदरणीय सन्माननीय हनुमान शेठ यांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. ओहो काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. प्लेयराच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय. 4 धाव्यासाठी गुदगुद्या खाते हुए. गुद्दू गुद्दू गुद्दू. तू जमी पैदा कर, तू आसमां पैदा कर. तू जमी पैदा कर, तू आसमां पैदा कर. मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त. तू अपने अंदर पहला आत्मविश्वास पैदा कर. और आत्मविश्वास भरा स्ट्रोक खेलते हुए अपनी टीम के लिए. धावसंख्या झाले 22. डॉन ब्रॅडमन टेस्ट क्रिकेट मध्ये 22 चेंडू मध्ये सगळ्यात वेगवान शतक डॉन ब्रॅडमन सरांच्या नावावरती आहेत. 8 चेंडू 16 धावा. ओहो चांगला अटेम्प्ट केलाय. काऊ कॉर्नर मध्ये जातो चेंडू. काय घडलंय. बॉल सोडलाय की मॅच सोडली माहिती नाही, परंतु काय ते तुम्ही वेगळं सोडलेलं आहे. आता 7 चेंडू आणि 14 धावा. 7 चेंडू मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 24. शेवटचा चेंडू आहे. निर्णायक चेंडू असेल. वानखेडे स्टेडियमचे अध्यक्ष विजय पाटील जेव्हा एजाज पटेलनी 10 विकेट घेतल्या वानखेडे स्टेडियमवर, तेव्हा एक मुंबई क्रिकेटची आठवण म्हणून एजाज पटेल यांनी 24 नंबरची जर्सी दिली होती. ओहो काय कटवला चेंडू. जातोय का आणि जबरदस्त पकडला झेल. हा तो झेल होता. टर्निंग पॉइंट असेल. ओयूटी बघा काय बॉल टाकला. पूर्ण शफल झाले. डान्स द ग्राउंड ऑन द राईस स्ट्रोक. चेंडू मात्र हवेमध्ये भरपूर वेळ राहिला, परंतु अप्रतिम झेल डीप मध्ये नक्कीच आपण पाहतोय. मिड ऑनच्या दिशेने
फलंदाज बाद. धावसंख्या झालेली आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा. 6 चेंडू. सहा चेंडू आणि 14 धावाचं समीकरण आहे. आणि शेवटच्या तिसरी ओव्हर ती टाकली तिथे मात्र 3 विकेट. काय बॉलिंग केली त्या बॉलरने. एक चव्वा सोडता मात्र अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. कारण का लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोकामुळे प्रभू रामाला वनवासात जावं लागलं होतं. माता सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती आणि ज्ञानेश्वर माऊली रेड्याच्या मुखातून वेद बोलावे लागले होते. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. 6 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण आहे. आणि स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडत जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहासच घडला पाहिजे. बेड्यानेच इतिहास घडवलेला आहे. तुम्हाला वेळ व्हावं लागेल आणि स्वतःजवळ तुम्ही पैज लावायची आहे की शर्यत अजून संपलेली नाही. कारण का आम्ही अजून जिंकलो नाही. आम्ही जेव्हा जिंकू ना तेव्हा मात्र शर्यत संपेल. अकुटप्प्याचा बॉल होता. आता मात्र पंचांचे दोन्ही आज समांतर. धावा मात्र मिळाले अवांतर. पंच सुद्धा चांगली कामगिरी करतायत. नक्कीच त्यांचे सुद्धा रेकॉर्ड सांगणार मी तुम्हाला मित्रांनो. आपल्या भात्यामध्ये भरपूर अस्त्र आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय विजय. विजयश्री खेचून आणतो का. चांगला कटवलाय. थर्ड स्लिपला कोणती धाव समजली नाही. काय घडलं काय बिघडलं. याची नक्कीच नोंद होईल धावेची. आणि ह्या धावेवर किती धावा मिळणार हे सुद्धा आपण नंतर चर्चा करू मॅच नंतर. 5 चेंडू आणि 13 धावा समीकरण आहे. हो चांगला कटवलाय. चार चेंडू मध्ये 12 धावा बनवायचे आहेत. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 26. इंग्लंडला 26 वर्ष वाट पाहावी लागली वर्ल्ड कप मॅच मध्ये फायनल मध्ये येताना. 26 वर्ष इंग्लंडने वाट पाहिली. त्यांचा हा खेळ असून सुद्धा राष्ट्रीय खेळ. 4 चेंडू 12 धावा. इंग्लंडचा क्रिकेट हा राष्ट्रीय खेळ आहे परंतु आता मात्र भारताचा झालाय. कारण का सर्वात जास्त जर पैसा कुठे जर असेल क्रिकेटमध्ये तर भारतामध्ये आहे. 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू मध्ये 12 धावा बनवायचे आहेत. 12 धावा मात्र बनवायचे आहेत. 3 चेंडू आणि हवेमध्ये चेंडू आहे. हवेमध्ये आहे. काय घडतंय काय बिघडतंय. आणि दन दन खन खन करत चेंडू जातोय. कारण का वेस्ट इंडीज टीम के पास आईसीसी चैंपियन ट्रॉफी खेलने के लिए पैसे नहीं थे. वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए. बाद में वेस्ट इंडीज टीम आईसीसी चैंपियन ट्रॉफी जीती. बाद में गाना बजने लगा चैंपियन इज द चैंपियन. वेस्ट इंडीज इज द चैंपियन. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू आणि 8 धावा. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. लहरों से डरे बिना नौका पार नहीं होती. और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सफल झालाय. किस घेतलेले आहे. 1 धावेवर समाधान. नेरुळ संघाने नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. नेरुळ संघ 1 चेंडू चालू सामन्यात विजय संघ आणि नेरुळ संघ याच्यामध्ये याच्यानंतर होणार सामना. तरीही नेरुळ संघाला विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा हो एम एस स्टार मध्ये कटवलाय परंतु जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटत उद्या नव्याने सामर्थ नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि उपविजेता संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आणि आता मात्र मायक्रोफोन मध्ये बदल होणार आहे. जयू भोई सर